जय हिंद मित्रांनो. राजमुद्रा अकॅडमीचा या सेशन्समध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण एक महत्त्वाचा विषय डिस्कस करू जो आहे इंडियन पॉलिटी आणि त्याच्या संबंधित असलेले IR घटक. सो मित्रांनो, आता बघा, पहिला विषय का हा जो GS2 विषय एक असा विषय की जो तुम्हाला प्रीमध्ये, सेकंड पार्ट तुम्हाला मेन्समध्ये, याच्यासोबत जर तुम्ही ऑप्शनल घेण्याची तुमची इच्छा असेल तर हा विषय तुम्हाला ऑप्शनलला पण मदत करेल, जो PSIR म्हणून पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा टॉपिक जो आहे तो या टॉपिकमध्ये बऱ्यापैकी कव्हर होतो. तो लक्षात घ्या, जर या विषयावर तुमचं प्रभुत्व चांगलं राहिलं, तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स या ठिकाणी या पेपर्समध्ये, एक्झामिनेशन्समध्ये मिळवू शकता. आणि आयोगाने सध्या जो बदल केला आहे तो झालेला बदल तो आणि आलेल्या पेपर्सला आपण कसं आव्हानात्मक स्वरूप त्याला देऊ शकतो, त्याला कोणत्या कमी वेळेमध्ये जास्ती असं आपण त्याच्यावर मार्क्स कसं मिळवू शकतो, याची टोटल खात्री आपण या सेशन्समध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, GST या ठिकाणी पहिला विषय, तुमच्या मनातून ही भावना काढून घ्या की बा आपल्याला रिटर्न्स पेपर द्यायचा आहे. एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण 10वी 12वी 15वी आपण जे रिटर्न्स आपले कॉलेजने, युनिव्हर्सिटीने आणि इव्हन बोर्डाने जे काही एक्झाम्स कंडक्ट केले ते रिटर्न पॅटर्न मध्ये केले. आतापर्यंत आपण रिटर्नच कव्हर करत होतो आणि आज अचानकपणे आयोगाने सांगितलं बाई ऑब्जेक्टिव्हचं रिटर्न झालं तर तुम्ही घाबरायला लागले. नाही 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 नाही, नो नीड टू वरी. उलट लक्षात घ्या का तुम्ही या ठिकाणी अटेम्प्ट टू ऑल क्वेश्चन्स, पहिला काम हे करा का प्रश्न अटेम्प्टची संख्या तुमची 100% ठेवायची. आणि काही ना काही तुम्ही चालता बघता जो तुमच्या समोर विश्व आहे ना, ते विश्व लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कधी आपण या ठिकाणी काय करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, कधी जसं आज राष्ट्रपती आहे, राष्ट्रपतीचे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, राष्ट्रपती संविधानिक पद आहे पण त्यांना संविधानिक राईट्स कोणकोणते, याच्यामध्ये इंटरफेअर कसं होऊ शकतो, जे तुमचं मत आहे ते रिटर्न मध्ये तुम्ही दिसलं पाहिजे. ओके मित्रांनो, असो, आता एक एक्झाम्पल म्हणून आपण राष्ट्रपतीचं पद डिस्कस केला. आज आपण सिलेबस डिस्कस करू, जो MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबसने नेमका काय बदल केला, काय ट्विस्ट केला. आणि काही खबर नाही, या ठिकाणी इतकं इझी आणि इतका छान सिलेबस आयोगाने डिझाईन केला आहे. आणि तुम्ही या विषयामध्ये जर व्यवस्थितरित्या अभ्यास करणार, लक्षात घ्या, तर तुम्ही 100% तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, पोस्ट अचीव करू शकता. मित्रांनो बघा, मी आजच्या सेशन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त GS2 डिस्कस करणार. ठीक आहे, तर GS2 मध्ये येणारा जो घटक आहे तो काय है ना, म्हणजे पहिला प्रश्न कधी की या ठिकाणी येणारे मुद्दे कोणकोणते, तर मुद्दे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो डिस्कस करायचे की व्हॉट इज इश्यूज. अच्छा, मग सेकंड पॉइंट, मुद्दे काय हे लक्षात आल्यानंतर याचा स्टडी कुठून करायचा, म्हणजे सोर्स कोणता आहे या इश्यूचा. ठीक आहे, तर तो सोर्स समजून घ्या आणि याच्यावर येणारे क्वेश्चन कसे असतील ते पॅटर्न स्वरूपात थोडं मुद्दे मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे, तर जर मुद्दा समजला, सोर्स समजला, तर बस यू हॅव टू रीड इट. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे मग. आणि तेच पॅटर्न घेऊन तुम्ही काय करा, पेपरचं व्यवस्थित अनालिसिस करून घ्या. ठीक आहे, UPSCचे पेपर्स बघून घ्या, UPSCचा संदर्भ बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या विषयावर परिपक्वपणा 100% येईल. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या का सर्वात इझी विषय आहे GS2. GS2 एक असा विषय का जो दररोज न्यूजमध्ये आहे, दररोज आपल्याला काही ना काही इन्फॉर्मेशन भेटत असते मित्रांनो. तो आपल्याला इंटरनेट स्वरूपात भेटते, आपल्याला व्हॉट्सअप स्वरूपात भेटते, आपल्याला टेलिग्राम स्वरूपात भेटते. तो फक्त ती रिसोर्स जे आहे ती काय करायचं, युटिलाइज करा. म्हणजे तुम्हाला छोटीशी माहिती पाहिजे आणि त्याच्यासोबत रिसोर्स युटिलाइज करायचा, झाला GS2चा अभ्यास. आणि थोडंसं करंट लिंक टाकायचं, म्हणजे तुम्ही किती चांगल्या पद्धतीनुसार प्रेडिकेट करू शकता समोरचा जो एक्झामिनर आहे त्याला, जो पेपर चेक करणार आहे त्याला किती चांगल्या पद्धतीनुसार तुम्ही तुमचा आन्सर पटवू शकता, हे तुम्हाला समजून द्यायचं रिटर्न मध्ये. ठीक आहे मित्रांनो, सो टाइम वेस्ट न करता आपण या ठिकाणी कव्हर करूया. ठीक आहे, आता कधी GS2 जो तुम्हाला माहिती आहे का, MPSC महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाने तो सिलेबस डिझाईन केला. ठीक आहे, अच्छा, तर तुम्हाला तर हे मार्किंग सिस्टम तर माहित असेल, किती मार्काला काय आहे. ठीक आहे, तर ते मी त्याच्यावर काही जास्त डिस्कस नाही करत आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या का फर्स्ट थिंग का जेव्हा तुम्ही हा विषय अभ्यास करणार, एक गोष्ट लक्षात घ्या का जर फर्स्ट थिंग तुम्ही पहिल्यांदा आहात, MPSCचा अभ्यास नुकताच सुरू केलेला आहे, तो वेल अँड गुड. आणि जर जुने आहात तरी सुद्धा काय घाबरण्याची गरज नाहीये. लक्षात घ्या, तो याला पहिला बेसिक फंडा म्हणून तुम्ही NCERT रीड करायला सुरुवात करा.
बघा एनसीईआरटी का बिफोर यू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर दिस पेपर है ना, रीड द फॉलोइंग एनसीईआरटी, इट इज मस्ट. 2-3 वेळेस तुम्ही ते वाचून घ्या, बऱ्यापैकी तुमचा 60-70% सिलेबस जो आहे याच एनसीईआरटी मधून कव्हर होणार आहे. तो कोणती आहे भाई? 11वीची एनसीईआरटी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क. भाई कॉन्स्टिट्यूशन काय आहे, त्याच्यामध्ये मुद्दे कोणकोणते आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपले फंडामेंटल राईट्स काय आहे, डीपीएसपी काय आहे, फंडामेंटल ड्युटीज काय आहे, आणि फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क यांच्यात काय रिलेशन आहे, मार्गदर्शक तत्वे किती लाभदायक आहे. ओके, त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोल, स्टेट गव्हर्नमेंटचा रोल, लोकल पंचायतचा रोल, स्थानिक स्वराज्य संस्था किती महत्वाचे आहे, त्यांना फंडिंग होते का, मग फंडिंग होत आहे तर मग त्यांच्यावर कोणकोणते प्रॉब्लेम्स आहे हे आपल्याला या ठिकाणी या टेक्स्ट बुक मधून भेटतात. त्याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे पॉलिटिकल सायन्सची, सेकंडची 12वीची. ठीक आहे, पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज अँड प्रेशर ग्रुप अँड एनजीओज हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, हे अभ्यास घेऊन तुम्हाला याचे रणनीती फॉर्म करायची. लास्ट वन दॅट इज एनसीईआरटी 10ची जी आहे डेमोक्रेटिक ऑफ पॉलिटिक्स. ओके, ओव्हरऑल हे 3 एनसीईआरटी तुम्हाला ऍज अ बेसिक रेफरन्स म्हणून काय करायचे आहे ते पाठ करायचे, म्हणजे लक्षात ठेवा. आणि इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर द एमपीएससी है ना अँड यूपीएससी, तर हे दोन्ही गोष्टी तुम्हाला मर्ज होईल, महत्वाचा फायदा हो या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तो हे एनसीईआरटी मस्ट आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काही वेबसाईट्स पण सांगेल, जी वेबसाईट तुम्हाला या विषयाला जास्तीत जास्त महत्व कसं या ठिकाणी विषयाला करंट टच कसं देता येईल ही या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तो लेट वी स्टार्ट. आपला GS2च्या पहिल्या सिलेबस मध्ये आपल्याला या ठिकाणी टोटल 6 टॉपिक डिस्कस करायचे आहे. फर्स्ट चॅप्टर म्हणजे मी या ठिकाणी टॉपिक वाईज या टॉपिकला डिवाइड केला आहे की कोणकोणते टॉपिक्स. हा आपला फर्स्ट थिंग हे लक्षात ठेवा, हा आपला आहे टॉपिक फर्स्ट. ठीक आहे, टॉपिक क्रमांक आपला हा 1 नंबरचा आहे. याच्यामध्ये काय, भारतीय संविधान बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. भारतीय संविधान, मग भारतीय संविधान मध्ये नेमकं काय काय विषय येऊ शकतात. ओके, तो भारतीय संविधान मध्ये भाई ऐतिहासिक आधार, ठीक आहे, त्याच्यानंतर उत्क्रांती, त्याचे वैशिष्ट्य, त्याच्या सुधारणा, महत्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना. आता ऐतिहासिक आधार म्हणजे काय, तर रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरू करायचं. तुम्हाला माहिती असेल का ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. ठीक आहे, आल्यानंतर त्यांनी आपलं लगेच साम्राज्य प्रस्थापित केला का, तर तुम्ही म्हणणार नाही. मग आल्या लक्षात घ्या का ईस्ट इंडिया कंपनी आली 1600 मध्ये, त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने 1773 पासून आपल्या देशामध्ये काम करायला सुरुवात केली. रेग्युलेटिंग ऍक्ट त्याला म्हटलं जातं. तर यू हॅव टू रीड इट दिस ऑल टाइप ऑफ ऍक्ट्स. आता तुम्हाला हे माहिती आहे आपला जो देशाचा कॉन्स्टिट्यूशन आहे ना मित्रांनो, तो लिखित आहे, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. मग तुम्ही म्हणणार यार हे ऍक्ट काय कामाचे, तो हे ऍक्ट जे आहे हे कायदे होते. आणि लक्षात घ्या का जेव्हा एखादा देश हा कायद्यावर कामकाज करतो त्या देशाला आपण म्हणतो अलिखित राज्यघटना, अलिखित अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. मग अलिखित राज्यघटना काय होती, तो ब्रिटिशांनी या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी कायदे तयार केले होते. हे कायदे कॉन्स्टिट्यूशन होतं आणि हे कॉन्स्टिट्यूशन कायद्या स्वरूपात असल्यामुळे त्यांना आपण म्हणतो अलिखित. भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे का, कारण आपला देश हा कलमांवर चालतो, बरोबर, आर्टिकल्सवर चालतो आणि त्यानुसार आपल्या देशाचा कारभार करतो आपण. हे या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं राहतो. ठीक आहे, तो हे कायदे विधे वाचायचे आपल्याला. ठीक आहे, 1773 पासून तर थेट तुम्हाला कुठपर्यंत कायदे, तर 1853 चा कायदा हा ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड तुम्हाला पाठ करायचा आहे. याच्यानंतर राणीने आपल्या हातात सत्ता घेतली. सत्ता घेतल्यानंतर मग कायद्यामध्ये काय काय चेंजेस झालं, पार्लमेंट्स आली, मग आपल्या भारतीय लोकांना त्या ठिकाणी एंट्री मिळाली. मग कोण होते ते भारतीय, है ना. त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणते राईट्स मिळाले, जबाबदार शासन पद्धती कधी इम्प्लिमेंट झाली, इलेक्शन्स कधी झाले आपल्या देशामध्ये, आणि विशेष म्हणजे 1935चा जो ऍक्ट आहे तो 1935चा ऍक्ट याने आपल्या देशावर किती % कॉन्स्टिट्यूशन आपण ऍक्सेप्ट केलं, 70% कॉन्स्टिट्यूशन आपण ऍक्सेप्ट केलं मित्रांनो. 70% 35चा कायद्यापासून. तर या कायद्यांचा इम्पॅक्ट तुम्हाला वाचायचा आहे का,
विचारलं जाईल 1935चा कायद्याचा सुधारणाचा आढावा भारतीय राज्यघटनेवर झालेला परिणाम कोणता, हे तुम्हाला या ठिकाणी रिटर्न मध्ये या ठिकाणी द्यायचं आहे. जस्ट रीड इट आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पाहिजे. मग आपल्या देशाचा ऐतिहासिक आधार हा झाला ऐतिहासिक आधार. ठीक आहे, तर हे या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस लक्षात ठेवणार कवी हा आता आपल्याला आता हा विषय बिलकुल बऱ्यापैकी समजलेला आहे. ओके, मग जर आपल्याला हा विषय लक्षात आला, ओके, मग उत्क्रांती कशी झाली त्याची, हे सर्व म्हणजे तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनी, त्याचे वैशिष्ट्य काय, तो लक्ष्मीकांत चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी पॉलिटीसाठी तुम्हाला फक्त एक बुकनी 2-3 पुस्तकांचा मी रेफरन्स सांगेल. तो 3 नंबरचं चॅप्टर आहे लक्ष्मीकांतचं, किंवा तुमच्याकडे दुसऱ्या अकॅडमीचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये आहे राज्यघटनेची वैशिष्ट्य. तो हे लक्षात घ्या, हे वैशिष्ट्य 3 नंबरचे चॅप्टर वाचून घ्या. बऱ्यापैकी तुम्हाला एक आयडिया भेटेल कधी आपला देश कसा आहे, आपल्या देशाची राज्यघटना किती मोठी आहे, फेडरल स्ट्रक्चर कसा आहे आपला, मूलभूत हक्क म्हणजे काय, मार्गदर्शक तत्व म्हणजे काय, एक जस्ट बेसिक इन्फॉर्मेशन. तो जस्ट यू हॅव टू रीड इट, वैशिष्ट्य वाचा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, चॅप्टर वाईज बघा, हा टॉपिक मध्ये जे घटक आहे ते प्रत्येक घटकावर आपण मुद्दे देणार आहोत मित्रांनो, लक्षात ठेवा. तर तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवायचे सुधारणा म्हणजे घटना दुरुस्ती. मग आता करंट मध्ये कोणकोणत्या घटना दुरुस्ती झाल्या, 101 झाली, 102 झालं, 103 झालं, 104 झालं, है ना. तो या ज्या घटना दुरुस्ती आहे, या घटना दुरुस्तीने कोणता परिणाम आपल्या राज्यघटनेवर या ठिकाणी केलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी शिकणं आणि समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे लक्षात यायला लागलं, ओके, तर बऱ्यापैकी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, विषयावर व्यवस्थित मात करू शकता. ठीक आहे, घटना दुरुस्ती. आता सध्या बघा न्यूज मध्ये तुम्हाला माहिती असेल कवी अँग्लो इंडियन कोण, अँग्लो इंडियनचं आरक्षण रद्द केलं तुम्हाला माहिती आहे का, हो ना. हु इज अँग्लो इंडियन, ओके, कधी त्याचा अभ्यासाचा पाठपुरावा तुम्ही कधी बघितला का. ओके, तो अँग्लो इंडियन याची जागा होती लोकसभेमध्ये. राष्ट्रपती जास्तीत जास्त 2 अँग्लो इंडियनची नियुक्ती करत होता. ठीक आहे, सुधारणा म्हणून या ठिकाणी. तो अँग्लो इंडियन बद्दल तुमचं मत काय आहे, किंवा राखीव जागा मतदारसंघाचा भारतीय लोकशाहीवर काय परिणाम होतो. हु इज अँग्लो इंडियन काय आहे, त्याचा संविधानमध्ये कलम आहे का, त्याची डेफिनेशन दिली आहे का, मग बरोबर दिली आहे का नाही दिली आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट असा आयोग विचारतो, एखाद्या कलमाचा उल्लेख राज्यघटनेमध्ये जर आहे तर त्याला आपण म्हणायचं का हा, लक्षात घ्या, संदिग्ध आणि असंदिग्ध या 2 शब्दामध्ये तो डिवाइड होतो. जर कलमाचा उल्लेख म्हणजे एखाद्या शब्दाचा उल्लेख राज्यघटनेत जर असेल तर आपण त्याला म्हणायचं असंदिग्ध, राईट. आणि जर कलमाचा त्या शब्दाचा उल्लेख राज्यघटनेत नाहीये, म्हणजे त्याची डेफिनेशन नाही दिली आहे, तर तो शब्द काय होतो, संदिग्ध होतो. आपल्या राज्यघटनेमध्ये अँग्लो इंडियन शब्द आलेला आहे, बरोबर. ती कलम 366चा 2 आर्टिकल मध्ये, 366 जो उपकलम 2 आर्टिकल मध्ये त्याची डेफिनेशन दिली आहे. म्हणून अँग्लो इंडियन जो शब्द आहे तो अँग्लो इंडियन लक्षात ठेवा, हा काय आहे, हा खरं म्हणायला गेलो आपण तर हा असंदिग्ध शब्द आहे. मग याचा आणि राखीव जागेचा काय संबंध आला. मग राखीव जागा यांचा भारतीय लोकशाहीवर असलेले फायदे कोणते आहे ना, ऍडव्हान्टेजेस कोणते आहे, डिसएडव्हान्टेजेस कोणते आहे ना. तर तुम्हाला जर आता ही करंट न्यूज आहे, मग याचे फायदे काय आहे, राखीव जागा. मग राखीव जागा अँग्लो इंडियनसाठी असतात, मग कुठे असतात, मग त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, म्हणजे तुम्हाला तुमचं व्ह्यूज तयार करायचे आहे. आणि व्ह्यूज तयार करून तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर हे काय करायचं मित्रांनो, रेडी पॅटर्न मध्ये इम्प्लिमेंट करा. तो हा आहे मित्रांनो महत्वपूर्ण तरतुदी आणि त्याचा आढावा. मग आता मला सांगा, आणि यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा व्हेरी आयएमपी पॉइंट तो कोणता माहितीये, मूलभूत रचना, बेसिक स्ट्रक्चर्स है ना, यू नो बेसिक स्ट्रक्चर्स. आता मला एक सांगा, कोणतीही बिल्डिंग ही कशावर उभी असते, पिलर्सवर. जर आपण पिलरच ब्रेक करून टाकले तर बिल्डिंग राहणार आहे का, तर बिलकुल राहणार नाही. तर लक्षात घ्या का या सर्व घटकांमध्ये सर्वात जास्त आयोगाचा आवडता क्वेश्चन काय आहे, बेसिक स्ट्रक्चर्स. ओके, बरं, ओव्हरऑल तो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात द्या, पायाभूत तत्व. तो म्हणजे असे काही राज्यघटनेमध्ये असे काही शब्द आहे जे तुम्हाला बदलता येत नाही, बरोबर. मग बदलता येत नाही म्हणजे इन द सेन्स काय, ओके, का त्या शब्दाचा पाठपुरावा म्हणून जर आपण त्याचा बघितला, लक्षात ठेवा,
तो आपल्याला असं लक्षात येईल का असे काही घटक ज्यांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनला चॅलेंज केलंय. मग या ठिकाणी आता लक्षात ठेवा का आपला हा संविधान आला, भारतीय संविधान. ठीक आहे, या संविधानाने गव्हर्नमेंटला पॉवर दिली. मग गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट ही घटनादुरुस्ती करते. आपण असं बघितलं आताच कवी सरकार घटनादुरुस्ती करेल. तर असे काही घटनादुरुस्ती आहे किंवा असे काही घटक आहे जे तुम्हाला बदलता येत नाही, त्याला म्हटलं तर बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर हे बेसिक फीचर्स कोण सांगेल? ओके, तर तुम्ही म्हणणार या ठिकाणी कोण रोल आहे, तर न्यायालयाचा रोल आला. बघा, एका साईडला कॉन्स्टिट्यूशन काय आहे त्याच्याबद्दल माहिती आहे, दुसऱ्या साईडला कॉन्स्टिट्यूशनचे असे कोणते घटक आहे जे बिलकुल बदलता येणार नाही, तर त्या घटकांना आपण म्हणायचं मूलभूत रचना. मग बेसिक फीचर जर आपल्याला प्रॉपर करायचं असेल तर मग साहजिकच या ठिकाणी आपल्याला खटले पाठ करावे लागेल. मग केशवानंद भारती खटला जो 1973 झाला है ना. गोलकनाथ जजमेंट जो होता 1967 मध्ये झालेला. ठीक आहे, तो हे जजमेंट त्याच्यानंतर मेनका गांधी केस जो होता 1978 झालाय. LIC चा खटला जो आहे 1995 झालाय. बरोबर. मिनर्वा मिल खटला जो 1980 झाला. तो या स्टेटमेंटमध्ये, या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने कशाला पायाभूत तत्व मानले, पिलर्स कशाला मानले? जसं एक्झाम्पल, धर्मनिरपेक्ष आपल्या राज्यघटनेचा पिलर्स आहे. तर मग धर्मनिरपेक्ष याचा इम्पॅक्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं पडतोय? धर्मनिरपेक्ष संबंधित कलम कोणकोणते आहे? धर्मनिरपेक्ष प्रथा आणि समाज या घटकावर पडलेले त्याचे फायदे कोणते, त्याचे तोटे कोणते, अशा अँगलने तुम्हाला मेन्सला क्वेश्चन फ्रेम होतात. ठीक आहे, तो ही रणनीती तुम्हाला काय करायची आहे, ही तयार करायची. कळतंय तुम्हाला पॉइंट? बघा, तर मित्रांनो, यामध्ये फक्त शिकायचा विषय असा कधी 5 टॉपिक फर्स्ट मध्ये टोटल किती घटक झाले? मग टॉपिक फर्स्ट मध्ये आपल्याला टोटल या ठिकाणी किती घटक अभ्यास करायचे आहे? तर हे घटक. ठीक आहे, विषय लक्षात आला. आता या विषयाला कुठून तुम्ही अभ्यास करणार? तर बघा, या ठिकाणी सोर्स दिलाय राज्यघटनेची मूलभूत रचना, म्हणजे द हिंदूची एक मी लिंक शेअर करेल तुम्हाला, ती PDF स्वरूपात ती वाचून घ्यायची, ती रट्टा मारा. ठीक आहे, कधी बेसिक फीचर बद्दल या ठिकाणी आता द हिंदू पेपर वाचायचं, याच्यामध्ये एक छान लेख आहे. ओके, काही मुद्दे आहेत तर लगेच टाकायचं बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन द हिंदू. मग त्या ठिकाणी जे जे लेख येतील ते लेखाचा सारांश तुम्ही आपल्या शब्दात लिहून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत मध्ये पण चॅप्टर आहे पायाभूत तत्व, बेसिक रचना, त्याच्या तरतुदी आणि त्याच्या महत्वाच्या सुधारणा. ठीक आहे, ते हे वाचा. आणि वरील ऑलमोस्ट घटक जो आहे तो तुम्ही कुठून रीड करू शकता? तर लक्ष्मीकांत आहे, हे एक पुस्तकचं टॉपिक आहे. लक्ष्मीकांतचे 1 पासून तर टोटल 4 चॅप्टर आहे, ते कव्हर करायचे आहे तुम्हाला. किंवा तुम्ही DD बसू पण पुस्तक घेऊ शकता. तो हे 2 सुप्रीम कोर्टचे फार मोठे लॉयर होते, यांचे पण तुम्ही पुस्तक त्यासाठी काय करू शकता, रिफर करू शकता. ठीक आहे, तर हे असं या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट मित्रांनो, केंद्र राज्याची कार्य आणि जबाबदाऱ्या, संघराज्य रचनेचे संबंधित समस्या, ओके, आणि आव्हाने आणि स्थानिक स्तरापर्यंत अधिकार आणि वित्तपुरवठा त्यातील आव्हाने. म्हणजे या ठिकाणी बघा कोणकोणते घटक आहेत. या ठिकाणी तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट जो राज्यघटनेचा भाग 5 मध्ये येतो, स्टेट गव्हर्नमेंट जो राज्यघटनेचा 6 मध्ये येतो. बरोबर. स्थानिक स्वराज्य संस्था जो राज्यघटनेचा भाग 9 मध्ये आणि 9A मध्ये येतो. तो बघा लक्षात या का यांचं काय आहे, यांचा तिन्ही घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसं बघायला गेलो तर आपल्या देशामध्ये फेडरल स्ट्रक्चर आहे, 2 गव्हर्नमेंट असले पाहिजे, बट आज आपल्या देशात 3 गव्हर्नमेंट आहे. सेंट्रलची गव्हर्नमेंट है ना, स्टेटची गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. तर हे 3 गव्हर्नमेंट यांच्या जबाबदाऱ्या, यांची रचना, यांच्या समोर असलेली आव्हाने. म्हणजे डायरेक्टली हा जो टॉपिक आहे तो डायरेक्ट तुम्हाला लिंक करून दिला. काय सांगितलं? पहिला पॉइंट, जस्ट पहिला पॉइंट तुम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं कार्य, यांचा अभ्यास करायचं की यांचे वर्क काय. सेंट्रल गव्हर्नमेंट, आता मला सांगा, जर आता आपल्याला अभ्यास बघायचा आहे कभी सरकार नेमकं काय करते, ठीक आहे, तो या ठिकाणी याला अभ्यास करण्यासाठी आता कार्य शब्द जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, तो सेंट्रल गव्हर्नमेंट कोणते कायदे करते, तो हे शिकायचं असेल तर आपल्याला काय अभ्यास करावा लागेल? 7वा परिशिष्ट. ठीक आहे, मग यार ठीक आहे, 7वा परिशिष्ट आपण अभ्यास करायचा. ओके, 7व्या परिशिष्टामध्ये काय आहे? मग 7व्या परिशिष्टामध्ये 3 सूची आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. ठीक आहे,
मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडे 2 अधिकार, केंद्र सूची आणि समवर्तीचे अधिकार. ठीक आहे, तो केंद्र सूची ही आपल्याला अभ्यास करायची आहे आणि त्याच्यानंतर समवर्ती सूचीचा अभ्यास पाठपुरावा करायचा आहे. मग राज्याकडे कोणती? राज्याकडे राज्य सूची आहे, बरोबर. आणि सोबत जर पाठपुरावा बघितला तर याच्यासोबत कोणती आहे? समवर्ती सूची आहे. तर ही 2 सूची तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायची. ते 2 सूची समजल्या म्हणजे तुम्हाला सेंटर आणि स्टेट दोन्ही प्रॉपर समजल्या. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, हे यालाच आपण लोकल शब्दामध्ये मित्रांनो काय म्हणतो? पंचायत राज. आता पंचायत राज शब्दामध्ये जर आपण बघितला तर या ठिकाणी राज शब्द दिसतोय लास्ट मध्ये, है ना. तो राज म्हणजे या ठिकाणी शब्द लक्षात घ्या का याच्यावरून हा राज्य सूचीचा पार्ट आहे, म्हणजे राज्याने आपले काही अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावे. म्हणजे ही झाली 3 प्रकारची गव्हर्नमेंट. तो ही 3 गव्हर्नमेंट सिस्टम तुम्हाला यांचा कार्य अभ्यास करायचा. कवी हे काय काम करतात, हे कुठून भेटेल? मग कशा थ्रू भेटेल आपल्याला माहिती? 7व्या परिशिष्टामधून. ठीक आहे, ते 7वं परिशिष्ट लक्षात ठेवा. मग 7वं परिशिष्ट तुम्हाला लक्षात आलं कभी 3 सूची आपल्याला अभ्यास करायचे आहे. हे जर तुम्हाला प्रॉपर आता समजलं कभी करायचं काय, तो बऱ्यापैकी तुम्हाला विषय या ठिकाणी क्लिअर होऊन जातो. हा ठीक आहे, हे विषय आहे, हे महत्वाचा विषय, हे संदर्भ आहे. ठीक आहे, या पद्धतीनुसार तुम्ही काय करा, तो विषय पिनअप करायचा. ओके, अच्छा. मग आता या ठिकाणी बघा फक्त तेवढं नाही सांगितलं. काय सांगितलं? संघराज्य या शब्दा संबंधित असलेल्या समस्या आणि आव्हाने. बघा आता हा करंट टॉपिक आहे. समस्या आणि आव्हाने शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलं गेलंय. मग यासाठी तुम्हाला मला सांगा काय करावं लागेल? समस्या काय आहे, सेंट्रलकडे काय समस्या आहे. आता सेंट्रलला आपला देश आहे ना, या ठिकाणी सेंट्रलने पॉवर देऊन टाकली कोणाला? स्टेटला. इंडियन कॉन्स्टिट्यूशनने फेडरल स्ट्रक्चर ऍक्सेप्ट केलाय. कोणता स्ट्रक्चर आहे? फेडरल. फेडरलला आपण काय म्हणतो मित्रांनो? संघराज्य स्ट्रक्चर. ठीक आहे, ज्याच्याबद्दल पुढच्या स्लाइड मध्ये दिलेलं आहे माहिती. तो सेंट्रलने पॉवर दिली स्टेटला. तर मग सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांचे अधिकार कोणते हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचंय. याच्या सोबत आता या ठिकाणी दिलं गेलं समस्या आणि आव्हाने, म्हणजे टोटल आता स्टेट गव्हर्नमेंटकडे काय प्रॉब्लेम्स आहे, सेंट्रलकडे मोस्ट ऑफ दी प्रॉब्लेम फार कमी असतात. कारण आपल्या देशाने 70% जे राईट आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटला दिले आहे. मग 30% जे राईट्स आहे आपण कोणाला देऊन टाकले? 30% राईट्स आपण स्टेटला दिले असं समजून चला. मग साहजिकच आहे, कोणाकडे पॉवर जास्त? सेंट्रल. पॉवर कोणाकडे कमी? तो स्टेट. तर मग प्रॉब्लेम कोणाकडे जास्त असतील? स्टेटकडे. तो मोस्ट ऑफ दी हा टॉपिक करंटशी लिंक करून तुम्ही स्टेटचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी डिस्कस करा. ठीक आहे, कमी जसं महाराष्ट्राकडे काय इश्यूज आहे? महाराष्ट्राकडे फंडिंग कमी आहे, पहिला विषय. म्हणजे एखादा राज्य हा स्टेटवर डिपेंड राहतो. एखादा राज्य हा सेंट्रलच्या टॅक्सवर अनुदानवर जगतोय. एखादा राज्य हा त्याला कितीही तरी तर टॅक्स आकारतोय पण त्याचे जे गरजा आहे म्हणजे जो फायनान्स बिल आहे त्याचा स्टेटचा तो परिपूर्ण होत नाहीये. ओके, तो डेव्हलपमेंट करत नाही, विकास करत नाही. मग विकास नाही तो पैसा लागेल, पैसा नाही तो मग टॅक्स आहे तर मग अधिकार कमी, मग तुम्ही अनुदानवर डिपेंड राहतात. मग या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी आहे सेंट्रल आणि स्टेटची. तर ही कॉन्ट्रोवर्सी समजून घ्या, हा टॉपिक आहे त्याला लिंक केला जातो. ठीक आहे, आणि पंचायत राजचे आव्हान लक्ष्मीकांतचं चॅप्टर आहे पंचायत राज. त्याच्या पंचायत राजच्या शेवटच्या घटकामध्ये याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे का लोकल बॉडीज अँड देअर इश्यूज है ना असं. तर पहिला आपण या ठिकाणी याला अभ्यास करण्यासाठी काय करू शकतो? सेंट्रल स्टेटचे प्रॉब्लेम कसं समजून शकतो? तो एक चांगला स्रोत म्हणजे काय, तुम्ही दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. ओके, म्हणजे या ठिकाणी ARC रिपोर्ट त्याला म्हटलं जातं. ARC रिपोर्ट तुम्ही वाचा. ही ARC रिपोर्ट जर तुम्हाला या ठिकाणी समजली त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की भारतीय संघराज्य आणि त्याचे आव्हाने म्हणजे पूर्ण करंट अफेअर्स आहे. सर बघा, आयोग जर तुम्हाला म्हणतोय समस्या आव्हाने तर मग आयोग कोणाला ऑथेंटिक मानेल? तर सरकारची जे समिती आहे. मग सरकारची कोणती समिती अभ्यास करायची? तुम्हाला ARC ची रिपोर्ट अभ्यास करा. पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने काय शिफारस केली, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने काय शिफारस केली, आणि सर्वात जास्त भर कशावर द्यायचा? दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगावर करायचा. ठीक आहे, मग हे जर तुम्ही प्रॉपर समजले त्याच्यानंतर लक्ष्मीकांतचे काही चॅप्टर्स आहे 12, 13, 14 आणि 30 नंबरचे, हे वाचून घ्या. 30 नंबरच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला तेच स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या संबंधित मुद्दे या ठिकाणी दिसतील, ते हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर बघा दोन्ही गव्हर्नमेंटचे अधिकार,
त्याच्यानंतर त्यांचे आव्हाने, लोकल पंचायत समोर असलेले इश्यूज. आता मला सांगा की लोकल पंचायत ही पूर्ण स्टेटची, पहिले स्टेटकडे फंडिंग कमी आणि स्टेटने त्याला काही अधिकार दिला लोकलला, कमी तुम्ही सुद्धा टॅक्स करा. मग स्टेटची जी फंडिंग आहे त्याच्याकडे ऑलरेडी कमी आहे, तो साहजिकच आहे. पंचायतची फंडिंग ऑलरेडी कमी असेल म्हणजे पंचायत पूर्ण या ठिकाणी त्याच्याकडे टॅक्स आकारण्याचा अधिकार पण आहे, मग तो स्टेटवर डिपेंड पण आहे. तर मग त्या ठिकाणी जुगलबंदी या ठिकाणी काय होणार आहे का स्टेट कमी फंडिंग देईल है ना, त्याच्याकडे कमी टॅक्सेस असणार आहे. तर मग तो कसा आपला सर्व्हाइव्ह करतोय, त्याच्यासमोर काय विषय आहे, काय प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये परत अभ्यास करण्यासाठी तुम्ही फायनान्स कमिशनचा अभ्यास करायचा. कोणता? वित्त आयोग है ना. लक्षात ठेवा, शब्द महत्वाचा आहे तो. वित्त आयोगाची लेटेस्ट अहवाल आहे ना, 14वा वित्त आयोगाने कोणता मुद्दा दिला, 15वा वित्त आयोगाने काय सांगितलं है ना, कशाबद्दल, स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल, त्याच्या डेव्हलपमेंट बद्दल, त्याच्या आव्हानेबद्दल त्याने काय सुधारणा केली, क्वेश्चन इकडे फ्रेम होतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे अधिकार एका साईडला, म्हणजे तुम्हाला फक्त पहिलं रीड करायचं आहे, त्याच्यानंतर समस्या आणि आव्हानेसाठी मी तुम्हाला दोन गोष्टी बोललो मित्रांनो. एक आहे ARC ची रिपोर्ट आणि फायनान्स कमिशन याचा अहवाल. तुम्हाला हे ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तो लक्षात आला पॉईंट तुम्हाला. टॉपिक नंबर 2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी विविध अवयव विवाद निवारण यंत्रणा आणि संस्था यांच्यातील अधिकारांचे पृथक्करण म्हणजे काय, इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर. ठीक आहे, तो आता या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला काय संदर्भ दिला भाई, कशा संबंधित या ठिकाणी कभी फेडरल स्ट्रक्चर संबंधित असलेले तुमच्या समोर असलेले आव्हाने कोणती आहे. ओके, ओके, तो फेडरल स्ट्रक्चर याच्या समोर असलेली आव्हाने हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचे. आता पहिला विषय या ठिकाणी फेडरल स्ट्रक्चर, टॉपिक नंबर 3 आहे आपला. ओके, कभी संघराज्य पहिले ते समजून घ्यावं लागेल तुम्हाला है ना. तो संघराज्य या शब्दामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवायचं, संघराज्य आणि त्याच्या समोर असलेली आव्हाने काय आहे. ओके, तो पहिले हे समजून गरजेचं, संघराज्य म्हणजे काय, दोन गव्हर्नमेंट, संघ म्हणजे सेंट्रल आणि राज्य म्हणजे काय, स्टेट. तो सेंट्रल आणि स्टेट हे दोन गव्हर्नमेंट तुम्ही या ठिकाणी काय करा, अभ्यास करायचा. ठीक आहे, बरं. आता हे समजलं तुम्हाला. मग आपल्या काही देश, आपण या ठिकाणी जगामध्ये जगाच्या संघराज्यासोबत तुलना करायची. कधी कॅनडामध्ये काय आहे, आपण जो संघराज्य ऍक्सेप्ट केला तो कुठून ऍक्सेप्ट केला, तो बी कॅनडामधून. तर मग कॅनडामध्ये संघराज्य कसं आहे, एकात्मिक आहे बरोबर. आपल्या देशाने संघराज्य शब्द म्हणायला म्हटलंय, पण ऍक्च्युअली आपण एकात्मिक शासन प्रणाली प्रमाणे इम्प्लिमेंट करतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवाय तुम्हाला, कंपॅरिझन दोन देश करायचे, एक USA आणि एक आहे कॅनडा. संघराज्य, तो कॅनडा पासून आपण संघराज्य ऍक्सेप्ट केला, एकात्मिक शासन. आता तुम्ही म्हणाल एकात्मिक शासन म्हणजे काय, कॅनडामध्ये एकच गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि USA मध्ये दोन गव्हर्नमेंट आहे ना. आता मला एक सांगा, या ठिकाणी आपल्या देशाने शब्द आणला संघराज्य. ठीक आहे, आपल्या देशात सुद्धा आज जर बघायला गेलो आपण सेंट्रल स्टेट, तर क्वेश्चन काय होईल की यार आपण तो दोन आहोत, पण आपण कुठून ऍक्सेप्ट केलं, कॅनडामधून. तो कॅनडामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जास्त पॉवरफुल ठेवला होता आणि USA मध्ये दोन्ही गव्हर्नमेंट पॉवरफुल आहे, सेंट्रल पण आणि स्टेट पण. तर आपल्याला आपल्या देशाने काय केलं, स्टेटला पॉवर नाही दिली है ना. स्टेटला पॉवर दिली म्हणजे कशी, थोड्या प्रमाणात दिली. मग साहजिकच आहे, सेंट्रल जास्त पॉवरफुल, स्टेट थोडंसं कमी. अमेरिकेमध्ये कसं आहे, बोथ आर पॅरलल, सेंट्रल आणि स्टेट. सेंट्रल गव्हर्नमेंट इंटरफेअर नाही करणार स्टेटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंट सेंटरमध्ये इंटरफेअर नाही करणार. पण आपल्या देशाने हा स्ट्रक्चर या पॅटर्न केला, सेंट्रल गव्हर्नमेंट पॉवरफुल ठेवला, स्टेटला पॉवर कमी दिली. समजतंय ना तुम्हाला. तो खरंच मग क्वेश्चन काय असेल, कधी भारतीय संघराज्य खरं संघराज्य आहे का, तर नाही. मग अर्ध संघराज्य आहे का, हो. मग बाबासाहेब आंबेडकर त्यांना काय म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हटलं सहकारी संघराज्य. मग आयोग क्वेश्चन काय करेल, सहकारी संघराज्यासमोर असलेली आव्हाने कोणती, एकात्मिक शासन पद्धती संबंधित असलेली आव्हाने काय चॅलेंजेस आहे, अमेरिकेमध्ये संघराज्याचे काय प्रॉब्लेम चालू आहे है ना. तर थोडंसं तुम्हाला एक पहिला गोष्ट स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे, कधी हे आहे. दुसरं इकडनं हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला असं ती रणनीती थोडी लक्षात यायला लागली तर तुम्ही इझी वे अप्रोच मध्ये काय करू शकता, तो विषय ग्रॅब करू शकता, लक्षात ठेवू शकता इझी अप्रोच मध्ये. कळतंय ना तुम्हाला.
ठीक आहे मित्रांनो, तर हा आहे संघराज्य आणि त्याच्यासमोर असलेली आव्हान. मग आव्हाने शब्द जर आला तर मग याला काय काय जोड द्यायची, तो हा घटक आपण काय करू शकतो, प्रशासकीय आव्हाने कोणती स्टेटमध्ये, म्हणजे आता 2 गव्हर्नमेंट 2 प्रशासन. आता तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताय म्हणजे तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय होणार. तुम्ही युपीएससीचा अभ्यास करताय, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा अभ्यास, तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आव्हाने कोणती आहे. त्याच्यानंतर आपले कायदेविषयक संबंध कसे आहे सेंट्रल आणि स्टेटचे. म्हणजे तुम्हाला जो चॅप्टर या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, म्हणजे कोणता चॅप्टर अभ्यास करायचा आहे, संघराज्य त्याच्यासमोर आव्हाने, तो पहिला पॉईंट आहे सेंट्रल आणि स्टेटचे रिलेशन, जो भाग क्रमांक 13 आणि 14. ओके, केंद्र राज्य संबंध एक चॅप्टर बघा, तो केंद्र व राज्य संबंध हा चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी माहिती देऊ शकतो. दुसरं आंतरराज्य संबंध, हे अभ्यास करा. हे 2 गोष्टी क्लिअर झाले का तुम्हाला या ठिकाणी ऍक्च्युअल स्ट्रक्चर समजेल. म्हणजे पहिले हे रीड करायचं, ठीक आहे, हे रीड केलं, मग आव्हानेला जोड द्यायची. कशाची जोड द्यायची, या देशांची, युएसएची, कॅनडाची, ठीक आहे. मग सहकारी संघराज्याचा इश्यू काय, इंटरस्टेटचा इश्यू काय, मग या संघराज्याला चांगलं करण्यासाठी काय सांगण्यात आलं है ना. तर मग समित्या आल्या, तर तुम्हाला समित्या अभ्यास करायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. तर हे समित्या जर तुम्हाला समजल्या की हा हे समित्या आपल्याला अभ्यास करायचे, तो बऱ्यापैकी तुम्हाला विषय या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. हा यार ही ठीक आहे. तो मग कोणकोणत्या समित्या, मग त्या ठिकाणी सेम सरकारी आयोग, केंद्र सरकारचा जो सरकारी आयोग आहे तो वाचायचा आहे. पंची आयोग वाचायचा आहे तुम्हाला है ना, 2007ला. ओके, तो आला, तो वाचा. त्याच्यानंतर परत दुसरा प्रशासकीय अहवाल जो आहे तो ते या ठिकाणी त्याच्यावर तुम्ही त्याच्या ठिकाणी काय करू शकता, माहिती बोलू शकता. ओके, तो हे आहे भाई विषय आणि याच्या संबंधित असलेले मुद्दे आणि आव्हाने हे प्रॉपर वे मध्ये तुम्ही काय करा, आव्हान करा. ठीक आहे. ओके, तो बघा हा आहे विषय जो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. अच्छा, मग तुम्हाला आता हे तर लक्षात आलं पाहिजे कधी आयोगाचं एक्सपेक्टेशन या विषयासंबंधित कसं असेल वा, कसे क्वेश्चन कसे विचारले जातील. ओके, काय रणनीती आहे, संघ राज्याबद्दल आपण या ठिकाणी बोललो, टॉपिक नंबर 3 नंबरचा. ठीक आहे. तर मग जर तुम्ही हे लक्षात यायला लागलं तुम्हाला की हा हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट पॉइंट तुम्ही बघा, कभी सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन वेरियस ऑर्गन्स. ओके, तो आता सेपरेशन ऑफ पॉवर बद्दल ही एक माहिती या ठिकाणी देण्यात आली होती. ठीक आहे. विविध वय विविध संस्था यांचं सेपरेशन पॉवर म्हणजे काय, या ठिकाणी सिंपल आपल्याला काय काय या विषयाला अभ्यास करण्यासाठी विविध अवयव विविध निवारण यंत्रणा संस्था यांच्या अधिकारांचे पृथक्करण. तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात या का काही कमी सेपरेशन ऑफ पॉवर अभ्यास करायचे या टॉपिक्समध्ये. ठीक आहे, टॉपिक नंबर 4 मध्ये कोणतं आहे, डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन पॉवर. कोणकोणते मुद्दे या ठिकाणी अभ्यास करायचे आहे, कभी सेपरेशन ऑफ पॉवरसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशनने कोणकोणते दिले, डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन पॉवर अभ्यास करायचा आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेपरेशन ऑफ पॉवर कसं देते. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्युडिशरी जी आहे म्हणजे आपली न्यायव्यवस्था, ही न्यायव्यवस्था पॉवर यंत्रणेबद्दल काय काय म्हणते, सेंट्रल आणि स्टेटचे इश्यू कसे सॉल्व्ह करते. मग इश्यू सॉल्व्ह करते तर मग या ठिकाणी जजमेंट्स पाठ करायचे आहे. मग जजमेंट कोणकोणते अभ्यास करू शकता तुम्ही, तर या ठिकाणी केशवानंद भारती विषय. ठीक आहे. त्याच्यानंतर इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण खटला. ओके, इंदिरा गांधीचा खटला तुम्ही अभ्यास करू शकता, इंदिरा गांधीचा जजमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर राम जावया केस बघू शकता. राम जावया केस अंतर्गत तुम्हाला असं दिसेल का आपल्या देशामध्ये 2 प्रमुख आहे, जसं आता पंतप्रधान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती आहे ना. तो खरे प्रमुख कोण, खरे प्रमुख पंतप्रधान, संविधानिक प्रमुख कोण, राष्ट्रपती. मग यांच्यात काय कॉन्ट्रोवर्सी आहे हे या टॉपिकमध्ये अभ्यास करायचे असतात तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यासोबत जे ऑर्गनायझेशन्स आहे, स्टेट गव्हर्नमेंट यांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन या ठिकाणी पॉवर करायचे. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणून तुम्हाला चेक बॅलन्स करायचा आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांचे विवाद, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे विवाद, राज्यपाल कसे संविधानाच्या विरोधात काम करू शकतात, राष्ट्रपती रबर स्टॅम्प आहे का. ओके, तुमचं मत सांगा, तुमचं मत क्रिटिकली अनालाइज करा. ओके, तुमचं मत या ठिकाणी डिफाईन करा. ठीक आहे. तो या अँगलने हा क्वेश्चन तुम्हाला याला अभ्यास करायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही करंटची जोड देऊ शकता मित्रांनो.
कभी सेंटर आणि स्टेटमध्ये स्टेटमध्ये जमीन आणि पाण्याचे विषय आहे. तर नेमके जमीन आणि पाण्याचे विषय काय काय आहे? मग कृष्णा जलवाद काय काय म्हणतो? गोदावरी जलवाद आहे का? है ना. त्याच्यानंतर मग तापी जलवाद आहे का? म्हणजे जे जे जलवाद आहे तर त्यांची स्थापना कधी झाल्या, त्यांनी काय रिकमेंड केलं, हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी SC STची काही समस्या आहे का, काही धार्मिक संघर्ष या ठिकाणी आहे का, ईशान्य भारताचा जो रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी होती ती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो नेफा कंट्री, तो नेफा जे देश आहे यांचा अभ्यास आणि त्याची रणनीती काय काय आहे याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके. तो जर या टॉपिकला जोड द्यायची, म्हणजे ओव्हरऑल आपल्या कॉन्स्टिट्यूशनने पॉवर कोणाला दिली? गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंटने पॉवर कोणाला देऊन टाकली? तर कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, है ना. मग कार्यकारी मंडळमध्ये काय काय विवाद आहे? कायदे मंडळाचं काम कायदे तयार करणं, है ना. कार्यकारी मंडळाचं काम काय आहे? तो एक्झिक्यूट करणं. मग कार्यकारी मंडळमध्ये जसं मी तुम्हाला बोललो, पंतप्रधान, राष्ट्रपती, घटक राज्यात कोण आहे? मुख्यमंत्री आणि राज्यपाल. तर यांचे विवाद समजून घ्या, याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करा, यांचे पृथक्करण या ठिकाणी अभ्यास प्रॉपर करायचं आहे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर हे जे टॉपिक्स लास्टमध्ये मी लिहिलं की हे या टॉपिक सोबत जोडायचे. कधी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्या समस्या कोणकोणत्या आहे, धार्मिक संघर्ष कोणता आहे, जमिनीचा विषय काय आहे का काही, जसं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यामध्ये काही लँड डिस्प्यूट आहे का? ओके. मग लँड डिस्प्यूट आहे तर कोणती आहे? कोणता राज्य सेपरेट होण्याचा मार्गावर म्हणतोय? विदर्भ, जसं महाराष्ट्रामधून विदर्भ सेपरेट होण्याचा मार्ग विचार करतोय. त्याच्यानंतर काही राज्य आहे तेलंगणामधून, आता तुम्हाला माहिती आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा नुकतेच डिवाइड झाले. मग काय डिवाइड झाले? त्याच्यामध्ये मागे संघर्ष कोणता असतो, काय असतात हे संघर्षाचे आव्हाने कोणकोणते असतात, हे तुम्हाला या ठिकाणी करंटची जोड द्यायची. म्हणजे जस्ट समजून घ्या ही आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि हे त्यांचे अधिकार, आणि हे अधिकार त्यांचे समजले का मग यांच्यामध्ये तुम्ही हे जे टॉपिक आहे ते करंट टॉपिक ऍड करा, झाला विषय. इतकं सिंपल आहे. ठीक आहे. तो असं या पद्धतीनुसार तुम्हाला काय करायचं आहे तो लक्षात ठेवायचा आहे. तो डिस्प्यूट रेड्रेसल मेकॅनिझम ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ओके. ओके. हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ओके. RTI PIL काय आहे, ट्रिब्युनल कसे असतात. ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंपॅरिझन. Comparison of Indian constitution schemes with that other countries parliament, state and legislature. मग आता सिंपल आहे, या ठिकाणी या टॉपिकला जास्त टेन्शन नाही घ्यायचं. जे नोट्समध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या जातील, कोणते, कधी दुसरा जो टॉपिक याला तुम्ही अभ्यास करण्यासाठी पुस्तक वाचू शकता. कोणतं चंदचं पुस्तक या ठिकाणी बघा तुमच्या समोर या ठिकाणी दिसेल, एस चंद, है ना. एस चंदचे पुस्तक आहे कंपॅरिझनची. जर तुम्हाला हे इतकं डिटेलमध्ये नाही करायचं आहे, सिलेक्ट कॉन्स्टिट्युशनल पार्ट आहे ना, तो सिलेक्टिव्ह चॅप्टर्स आहे. तर माझं असं मत असेल का जी नोट्स तुम्हाला UPSCची नोट्स जे भेटतात है ना, UPSC नोट्स, त्याच्यामध्ये क्लासवाल्याने ऑलरेडी दिलेलं असतं. तर जस्ट हे रीड करा, है ना. क्लास नोट्स वापरा, यासाठी काय सेपरेट पुस्तक घ्यायची गरज नाही. पण जर वाचायचं असेल डिटेलमध्ये तर चंद वापरा. अदरवाईज प्रिफर, माझं तर मत या ठिकाणी राहील तुम्हाला का तुम्ही या ठिकाणी नोट्स करा. कंपॅरिझन काय करायचं का रिटर्नचे काय, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन काय असतो, कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करण्याची पद्धत कशी आहे. ओके. म्हणजे सहज बदल करता येतो का, विशेष घटना दुरुस्ती करावी लागते का, रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. जसं आता मला सांगा का जर एखाद्या वेळी मी सहज बदल करू शकतो तर ही सिंपल राज्यघटना झाली. रिजिड कॉन्स्टिट्यूशन कशाला म्हटलं तर बदल करणं फार टफ आहे. तो आपला देश जो देश आहे तो काही प्रमाणात सॉफ्ट पण आहे, सहज बदलता पण करता येतो, आणि काही प्रमाणात तो रिजिड पण आहे. तर मग अमेरिकेचं कसं आहे, कॅनडाचं कसं आहे, फ्रान्सचं कसं आहे, है ना. या देशांचा कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा. अमेरिकेची फेडरल स्ट्रक्चर कसं आहे, अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंट कशी आहे, कॅनडामध्ये गव्हर्नमेंट कशी आहे. किती छान आहे ना हे टॉपिक. मग तुम्ही दुसऱ्या जगाचा इनडायरेक्टली तुम्हाला सर्व माहिती भेटते मित्रांनो. कधी देश कसं चालतात, जग कसं चालतोय, व्यवहार कसे चालतात, राज्यघटना कशी आहे. ओके. हे सर्व संदर्भ या ठिकाणी तुम्ही घ्या. त्याच्यानंतर ज्युडिशरीचं रोल काय आहे. इंग्लंडमध्ये बघा, इंग्लंडमध्ये न्यायव्यवस्थेला पॉवरच नाहीये, पण भारतामध्ये न्यायव्यवस्थेला भरपूर पॉवर आहे. मग पॉवर आहे तर मग त्याचे अधिकार, त्याचे मुद्दे कसे कसे. ओके. मग आपल्या देशाने न्यायव्यवस्था किती स्ट्रॉंग ठेवली, अमेरिका इतकी आहे का, तर नाही, अमेरिकेमध्ये जास्त आहे. मग आपल्या न्यायव्यवस्था अमेरिकेमध्ये थोडं कम्पेअर करू शकतो आपण. कॅनडामध्ये कशी आहे, अरे 1935चा कायदा ज्याच्यापासून आपण 70% कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलं, त्यामध्ये न्यायव्यवस्था कशी होती, त्याच्यामध्ये संघराज्य होता का, होता. तर मग कसं होता मग त्याच्यामध्ये, मग
ओके, म्हणजे हे नोट्स स्वरूपात आहे, म्हणजे तुम्हाला फक्त लर्न करायचं आहे आणि याला काय करायचं, लर्न करून रिटर्न मध्ये इम्प्लिमेंट करायचं. म्हणजे जास्त या ठिकाणी या टॉपिकला जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मोस्ट ऑफ दी कोणकोणते देश तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकतात, USA करायचा आणि युरोपियन युनियन है ना. युरोपियन युनियन यांचे फरक करून घ्या, अभ्यासून घ्या. याच्यासोबत नेपाळ, भूतान, म्यानमार, पाकिस्तान यांच्यात काही नवीन सुधारणा झाल्या का ते बघून घ्या, झाला विषय. ओके, तर उगीच थोडाफार या ठिकाणी करंट अफेअर्स देऊन टाकायचं. ओके, तर ही या पद्धतीनुसार तुम्ही या चॅप्टरला अभ्यास करू शकता. अमेरिकेच्या राष्ट्रपतीची नुकताच आता डोनाल्ड ट्रम्प जे होते तर यांची इम्पिचमेंटचा विषय चालू होता, अविश्वासाचा ठराव. तो काय होता तो, मग भारतीय राष्ट्रपतीची इम्पिचमेंटची पद्धत म्हणजे अविश्वासाचा ठराव जो आहे या ठिकाणी मांडला जातो, तर आपण त्याला अविश्वास ठराव नाही म्हणत. आपल्या राष्ट्रपतींना आपण काढण्याच्या पद्धतीला आपण म्हणतो मित्रांनो महाभियोग. तो महाभियोग काय आहे, महाभियोग कसं होतो है ना. त्याच्यानंतर अविश्वास ठराव काय असतो बरं है ना, हे तुम्हाला या ठिकाणी करंट अफेअर्स म्हणून करायचं आहे. ओके, थोडे थोडे म्हणजे पहिला काम तुम्ही या टॉपिक सोबत काय करायचं, दुसऱ्या देशाचं राज्यघटनेसोबत तुलना करायची. त्यासाठी तुम्ही नोट्स वापरा. नोट्स वापरली का मग या ठिकाणी आलेल्या जे 4-5 देश आहे त्या 4-5 देशांची कॉन्स्टिट्यूशन अभ्यास करा, झाला विषय. कोणकोणत्या पॅटर्न मध्ये लिखित आहे का, फेडरल आहे का, न्यायव्यवस्था कशी आहे, त्यांचे राज्यघटनेचे काही वैशिष्ट्य आहे का, मूलभूत हक्क आहे का, मार्गदर्शक तत्व देत आहे का ते, ओके, मूलभूत कर्तव्य देत आहे का ते, त्यांचं नागरिकत्व कशी आहे, आणीबाणीची पद्धत कशी आहे, ओके, राज्यपालचं पद कसं आहे, राष्ट्रपतीचं पद कसं आहे, त्यांना बडतर्फीची पद्धत कशी, असे बेसिक बेसिक बेसिक, जास्त डिटेल लिहायची गरज नाही. आणि करंट टॉपिक आला तर टॉपिकला आपल्या नोट सोबत जोडून घ्यायचं, विषय संपून जातो. म्हणजे इतकं सिंपल आहे. ठीक आहे, तो या पद्धतीनुसार तुम्ही तो चॅप्टर काय करायचा, प्रिपेअर करायचा मित्रांनो. आता बघा या ठिकाणी महत्वाचा परत स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन, परत या ठिकाणी सेंट्रल, संसद आणि राज्य विधानमंडळ. आता या ठिकाणी पहिला जो टॉपिक होता तो होता कार्यकारी मंडळ आणि त्यांचे इश्यूज. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पार्लमेंट, ठीक आहे, संसदेचे अधिकार, राज्य सरकारचे अधिकार, ही विधानमंडळ है ना, म्हणजे हे कायदे मंडळ. कायदे मंडळ काय काम करतं, कायदे तयार करतं. ओके, मग त्यांची रचना कशी आहे, ओके, म्हणजे एक स्तरीय आहे की 2 स्तरीय. जसं आपली संसद जर बघितली तर ही संसद 2 स्तरीय. घटक राज्याची विधिमंडळ बघितली तर ही 1 स्तरीय पण असू शकते किंवा 2 स्तरीय पण असू शकते. मग त्यांची रचनाबद्दल, कार्यप्रणाली म्हणजे ते काय काम करतात, कामकाज काय आहे, कायदे मंडळाचे कार्य कोणते ते अभ्यास करायचे तुम्हाला. तर तुम्ही या पद्धतीनुसार काय करायचं, तो टॉपिकला प्रिपेअर व्हायचं. ओके, त्यांचे आचरणची पद्धत कशी आहे. ओके, मग विशेष अधिकार काय असतात. आता आपल्या संसदेने विशेष अधिकार दिले, कोणाला दिले, खासदारांना विशेष अधिकार. ओके, त्याच्यानंतर खासदारांसोबत कोणाला विशेष अधिकार आहे, समितींना विशेष अधिकार आहे. ओके, त्याच्यानंतर सभागृहाला विशेष अधिकार आहे. मग हे अभ्यास करा तुम्ही. ओके, मग समितीचे विशेष अधिकार काय, खासदारांचे विशेष अधिकार काय. याच्यामध्ये लक्षात ठेवा, महान्यायवादी हा व्यक्ती खासदार नसून सुद्धा त्याला विशेष अधिकार मिळतात. मग का मिळतात, त्यांना विशेष अधिकारचे कलम काय, मंत्र्यांचे विशेष अधिकार काय, विशेष अधिकार. याच्यामध्ये समितीचा रोल पाठ करा बरं का, लक्षात आहे. आजकाल सध्या करंटमध्ये समिती जे आहे, समित्या ते फार कमी तयार होत आहे. कधीही लक्षात या, आता एवढी मोठी संसद, संसदला केंद्र सूचीवर कायदे करायचे बरोबर. केंद्र सूची म्हणजे एक विषय. आता एक विषय म्हणजे जसं या ठिकाणी लक्षात घ्या, फक्त एक मुद्दा नसतो फार मोठी, त्याच्यामध्ये संघटना असते. जसं मला विमान परचेस करायचंय तर मी काय करेल, समिती तयार करेल. मग ती समिती काय करेल, आपला विचार देईल, पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट. कधी ही विमान का घ्यायचं, विमान का नाही घ्यायचं, रफेलचा विमान घ्यायचंय की नाही घ्यायचंय, रफेलचा नाही घ्यायचंय का नाही घ्यायचं. तर तुम्ही सत्ताधारी असेल तर मी चांगले पॉईंट उचलेल, मी विरोधी पक्ष असेल तर मी निगेटिव्ह पॉईंट उचलेल. पण समिती आपलं तज्ज्ञ लोक असतात, लक्षात या. आणि आजकाल काय होतंय, समिती तयार होत नाही. मग क्वेश्चन काय असेल, तुम्हाला काय वाटतंय, संसदीय समित्या आणि त्यांचा रोल सध्या संसदीय कार्यपद्धतीमध्ये कमी होते, याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी द्या. समितींचा रोल किती महत्वाचा आहे ते सांगा. भारतामध्ये किती समित्या आहे, ओके, ते सांगा. संसदीय समित्या किती आहे ते सांगा. वित्तीय समिती किती आहे ते सांगा. त्यांचे रोल सांगा. त्यांच्यावर टीका टिप्पणी करा, मूल्यमापन करा या समितींचे. लोकलेखा समिती त्याचं काय काम आहे है ना, अंदाज समिती त्याचं काय काम आहे, ही
म्हणजे आता तुम्हाला ही फक्त लर्न नाही करायची, याच्यासोबत जोड पण द्यायची थोडीशी करंट अफेअर्सची. म्हणजे एक पहिले थोडंसं बेसिक, थोडंसं करंट अफेअर्स. म्हणजे 60% टॉपिक अभ्यास करायचा, पुस्तक मधून लक्ष्मीकांत घ्या, वाचून घ्या, विषय संपून जातो. त्याच्यानंतर याला काय करायचं, जोड द्यायची करंट अफेअर्सची. यासाठी द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस असे पेपर तुम्ही वाचा. लोकसत्ता आहे ते वाचायला सुरुवात करा. ओके. आणि यातून उद्भवणारे मुद्दे, मग ज्युडिशरी यांच्यामध्ये मुद्दे आणि विषय जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, पाठ करा. तो या पद्धतीनुसार तुम्ही या ठिकाणी काय करा, विषयाला लक्षात ठेवा. ओके. जर तुम्ही हा विषय या पद्धतीनुसार अभ्यास केला तर जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. टेन्शन घ्यायचं नाही. मार्क्स घ्यायचं ना, मी जे सांगतो ते करा. 100% मदत होणार आहे तुम्हाला विषयामध्ये. ठीक आहे. आता बघा, हे तर तुम्हाला आता लक्षात आलं. हा, कुठून करायचं, काय करायचं, बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलं. परत हा टॉपिक आला केंद्रीय कार्यकारिणी, म्हणजे मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. मग सेंट्रल गव्हर्नमेंटची कॅबिनेट मिनिस्ट्री काय आहे, ओके, अदर मिनिस्ट्री कशी आहे, पार्लमेंटरी सिस्टम काय आहे, सुप्रीम कोर्ट, त्याचा रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, राज्याचे कार्यकारी मंडळ, राज्याचे विधिमंडळ, आणि त्याच्यानंतर हायकोर्ट. ओके. त्याच्यानंतर अधिष्ठानातले म्हणजे परत लोकल बोर्ड, म्हणजे ओव्हरऑल स्थानिक सरकार, शहरी ग्रामीण, दबाव गट यांचा औपचारिक संघटना, त्याच्या राजकारणातील भूमिका आहे ना. हे तुम्हाला हे अभ्यास केल्यानंतर, आता ही गव्हर्नमेंट आहे, किती गव्हर्नमेंट आहे, 3 गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटला तुम्हाला माहिती, गव्हर्नमेंट कशाच्या आधारे चालते, तर लोकशाहीच्या आधारे. बरोबर. लोकशाही कोणाची असते, तर जनतेची असते. ओके. जनतेचे लोक देशाचे 3 गव्हर्नमेंट चालवतात. मग आता मला सांगा, जनता फक्त बघायची भूमिका करणार आहे का, नाही. मग जनता काय करते, दबाव गट तयार करते है ना. मग प्रेशर्स ग्रुप काय, जसं मराठा समाज, त्यांनी सांगितलं बी आम्हाला आरक्षण पाहिजे. ओबीसी समाज, त्यांनी सांगितलं बी आम्हाला आमच्या आरक्षणाला धक्का नाही लावायचं बरं का. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती समाज, ते म्हणाले आमच्या आरक्षणचा या ठिकाणी इंटरफेअर कसं आहे ना. तर मग अनुसूचित जाती जमाती, लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना जातीचा धर्माचा आधारे भेदभाव नाही करत आहे. आपण सुद्धा या ठिकाणी या स्वातंत्र्य दिवस आपण आज या ठिकाणी व्हिडिओ करतोय, तो एक प्रण घ्यायचं मित्रांनो, का आपण एक आहोत. आपण कोणते जात, धर्म, वंश, पंथ हे सर्व विसरून आपण एक युनिटी फॉर्म करायची. जर आपण जाती आणि धर्माच्या आधारे भेदभाव करायला लागलो तर आपला देश कधी प्रगती करणार, नाही होणार ना. मग जेव्हा यांना त्रास होणार, एखाद्या समूहाला धर्माच्या नावाखाली होणार, जातीच्या नावाखाली या ठिकाणी त्यांना डावलं जाणार लोकशाहीमधून, तर मग तो समूह काय करतो, तो प्रेशर निर्माण करतो. नाही नाही, आम्हाला राईट्स पाहिजे, आम्हाला हक्क पाहिजे, आम्हाला शिक्षण पाहिजे. मग तुम्हाला दबाव गट अभ्यास करायचे, प्रेशर ग्रुप काय. मग प्रेशर ग्रुप कसे तयार होतात ते शिकायला लागेल. मग प्रेशर ग्रुपचा सरकारवर काय इम्पॅक्ट पडतो, मग महिलांचा दबाव गट काय, अनुसूचित जाती जमातींचा दबाव गट काय, नागरी समाजाचे कोणकोणते दबाव गट आहे, बिझनेसमॅनचे दबाव गट काय, मग हे दबाव गट सरकारवर किती प्रेशर निर्माण करतात हे तुम्ही शिका. जर तुम्ही हे लक्षात यायला लागलं, तुम्हाला बऱ्यापैकी मुद्दे तुमचे या ठिकाणी क्लिअर होतील. हा बाई हे आहे. अच्छा, मग दबाव गट आलं, मग यांचे काही संघटना आहे का, काही ऑर्गनायझेशन आहे का यांच्या, ओके. तर मग ते ऑर्गनायझेशन, आणि म्हणजे आता बघा, हे 3 गव्हर्नमेंट तर तुम्ही पुस्तक मधून वाचून घेतलं. मग हे जे 2 टॉपिक आहे हे काय आहे, करंट अफेअर्स आहे ना. मग करंट अफेअर्स म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करायचा ना, झाला विषय. जस्ट रीड इट. मग तुम्हाला हे माहित पाहिजे ना महिलांचे प्रॉब्लेम्स काय. आता आज मला सांगा, एवढा आपला देश 75वा आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय मित्रांनो, एवढा मोठा देश, पण आजही आपल्या समोर जातीचा आधारे, धर्माचा आधारे भेदभाव आहे. आजही आपण महिलांना सन्मान देतोय का, नाही देतोय ना. आजही महिला जे आहे, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण जे समाजमध्ये राहतो, पण आज महिलांमध्ये तेवढं उठाव नाहीये, म्हणजे तेवढं त्या जबाबदाऱ्या देण्यास पुरुष टाळतोय. मग सरकार त्यासाठी प्रयत्न करतोय, नाही नाही यांना पण द्या, यांना पण द्या. का देतोय सरकार, असं का करते लोकशाहीमध्ये, तो एक लक्षात घ्या. कारण आपला कॉन्स्टिट्यूशन भर देतोय, कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय महिलांना महत्व द्या, बालकांसाठी योजना आखा, दुर्बल घटकांसाठी योजना आखा, है ना, मायनॉरिटीसाठी स्कीम्स आणा. मग जेव्हा हे नाही आणणार तेव्हा प्रेशर फॉर्म होतो, मग प्रेशर ग्रुप फॉर्म होतात. मग काय रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता मुस्लिम समाजाने पण डिमांड केली, कभी आम्हाला पण रिझर्वेशन पाहिजे. जो मुस्लिम समाज 1300 वर्ष त्याच्याकडे साम्राज्य होतं, हुकुमशाही होती, आज तो परत डिमांड करतोय कभी आम्हाला आरक्षण पाहिजे. मग का डिमांड आली, मग हे का होतंय,
हे समजणं गरजेचं आहे. मग त्यांचे इश्यूज काय काय आहे, दबावगडचा इम्पॅक्ट काय पडतो, हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे एकदम इंटरेस्टिंग आहे. कळतंय ना तुम्हाला? मग विषय लक्षात आला का नाही आला है ना? तर या पद्धतीनुसार तुम्ही काय करा, तो विषय प्रिपेअर करायचा. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, आपला मेन्सच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी हा घटक होता, लोकप्रतिनिधी कायदा. कोणता कायदा आहे? लोकप्रतिनिधी कायदा 1951. कशासाठी हा कायदा काम करतो? तो हा कायदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पॉवर देतो इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी. मग याच्याद्वारे काय आहे, आचारसंहिता काय असते, आचारसंहिता कधी आली, निवडणूकची पद्धत कशी आहे, निवडणूक खासदारांची पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे, राज्यसभेच्या सदस्यांची पात्रता किती, त्याचा कार्यकाल किती, बरोबर. मग आचारसंहितेचा इम्पॅक्ट लोकशाहीवर कसं पडला, सुप्रीम कोर्ट याच्यावर काय म्हणतो, तो काही डेमोक्रॅटिक केस तुम्हाला या ठिकाणी जोडायचे असतात, डेमोक्रॅटिक रिफॉर्म केसेस तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे आहे. डेमोक्रॅटिक रिफॉर्म केसेस 2005ला झाला, 2015ला झाला. मग याने सुप्रीम कोर्टने 5 मध्ये काय सांगितलं, 15 मध्ये काय सांगितलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. बघा, फक्त कायदा करू नका, याला हे पण जोड द्या, याच्यामध्ये हे पण जोड द्या. म्हणजे हे एक टॉपिक करंट अफेअर्स असेल. त्याच्यानंतर तुम्ही योगेंद्र यादवचं लोकप्रतिनिधी कायद्यावर एकदम छान लेख आहे, ते वाचा थोडंसं PDF स्वरूपात. ठीक आहे. पक्षांतर विरोधी, आता सध्या तुम्हाला माहिती आहे का पक्षांतर महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षामध्ये शिवसेना पक्षातून या ठिकाणी BJPने सत्ता स्थापन करून घेतली. मग पक्षांतर काय असतो, पक्षांतर का गरजेचं आहे कायदा, पक्षांतर कायदा आल्यानंतर किती पक्षांतर बंदी झाल्या, आपल्या देशामध्ये युती सरकार आल्या का, मग आल्या ना, मग त्यांनी काय गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झाली का वाढली. ओके. म्हणजे या ठिकाणी जाती आधारे, धार्मिक आधारे जो काही तेढ निर्माण झाला, त्याला रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्याने काय कामकाज केलं, इम्पॅक्ट काय कायद्याचा, हे तुम्हाला या कायद्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ओके. तो थोडासा हा टॉपिक जो आहे याला जोड द्यायची मित्रांनो. कशाची जोड द्यायची? करंट अफेअर्सची. ओके. करंट अफेअर्स समजून घ्या, तुम्हाला हा विषय एकदम समजून द्या. पहिले रीड पुस्तक. मग हे कुठून भेटेल तुम्हाला? तर लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी कायदा 1951 सेपरेट दिलाय, वाचा. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा टॉपिक आहे. तुम्ही इंटरनेटवर जा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट टाईप करा, तिकडनं अबाउट नावाचा ऑप्शन असतो. अबाउट नावाच्या ऑप्शनमध्ये तिकडे ECAची पूर्ण माहिती आहे, ते माहिती वाचून घ्या. मग त्याच्यानंतर इंटरनेटवर जा, डेमोक्रॅटिक रिफॉर्म केस जजमेंट 2015 काय आहे, 5 काय आहे, हे वाचा. तुम्हाला ते जे नोट्स आहे ते नोट्समध्ये प्रिपेअर करा आणि ऍड करा. आणि पक्षांतर बंदी, त्याचे मुद्दे, त्याचे विषय, त्याचा इम्पॅक्ट कसं आहे, 52वी घटना दुरुस्तीनुसार हे पक्षांतर बंदी आला. मग कधी झाली 52वी घटना दुरुस्ती? तर 1985ला झाली. मग पक्षांतर बंदी कधी होतो? 1/3 लोक गेले तेव्हा होतो, की 2/3 लोक गेले तेव्हा होतो, का 2/3 पेक्षा जास्त होतो? सुरुवातीला 1/3 गेले तर पक्षांतर बंदीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल नाही होणार, पण आता 2/3 आहे. मग 2/3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक पक्ष बदलले निवडून आल्यानंतर, तर मग त्यांच्यावर पक्षांतर बंदी नाही चालवली जाणार. मग महाराष्ट्राची जी गडबाजी सरकार तयार झाली एकनाथ शिंदेची, ओके, तर मग ही गडबाजी सरकार, त्याच्या समोर आव्हान, त्यांची पक्षांतर बंदीचा रोल. मग तुम्हाला माहिती आहे सध्या सुप्रीम कोर्टात किती केसेस पेंडिंग आहे. मग लक्षात घ्या, जगाचा सर्वात मोठा कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताचा. पण कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करेल असं नसतं ना, लक्षात ठेवा. तो म्हणून तुम्हाला थोडीशी रणनीती या ठिकाणी इम्प्लिमेंट कव्हर करायची आहे मित्रांनो. ठीक आहे. तो हा या ठिकाणी आजचा जो सेशन्स आहे तो आपण एवढ्या टॉपिक्सवर सध्या भर देऊ. ओके. तो होप तुम्ही ते एन्जॉय केला असेल. ओके. तर बघा, आपण या ठिकाणी काय काय बघितलं मित्रांनो. ओके. आपण या ठिकाणी पहिला विषय हे बघा का आपल्या कॉन्स्टिट्यूशनने काय काय केलं. ओके. आपले या ठिकाणी तसं आपल्याला बघायचे आहे सर्व टोटल 22 स्लाइड आहे. ओके. ते 22 स्लाइड मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण आज सध्या आपण उद्याचा बाकीच्या व्हिडिओमध्ये विषय बाकीचे मुद्दे डिस्कस करू. ठीक आहे. आजचा आपण हा सेशन संदर्भ संपू. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, काहीच घाबरायचं नाही विषय मित्रांनो. फर्स्ट थिंग, तुम्हाला राज्यघटना अभ्यास करायची. दुसरा गोष्ट, तुम्हाला याच्यासोबत करंट अफेअर्स द्यायचा आहे. तिसरा विषय, मी जे सांगेल
है ना. कधी हे नोट्स या वेबसाईट मधून उचला, हे नोट्स मध्ये ही गोष्ट ऍड करा, ही नोट्स मध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करा, दॅट्स इट, है ना. ते हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला याचा व्यतिरिक्त काही करायचं आहे त्यासाठी तुम्ही वेगळा प्रयत्न करा, पण मी जे सांगेल ते मिनिमम असेल आणि कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवू शकतात त्याच्यावर ऍक्च्युअल आयोगाला अपेक्षित काय आहे ते मुद्दे मी तुमच्या समोर हायलाइट देईल. आता ते तुम्हाला लक्षात आलंच असेल, फक्त मी विषय एक्सप्लेन करत नाहीये, तर याच्यामध्ये करायचं काय आहे ओके ओरली स्वरूपात, तर ते आपण आज बघितलं. ठीक आहे मित्रांनो. सो मित्रांनो, लेट सेलिब्रेट आजचा दिवस. आज 15 ऑगस्ट आहे. तुमच्या सर्वांचा या स्वातंत्र्य दिवस, तुमच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभकामना. राजमुद्रा अकॅडमीतर्फे तुम्हाला या ठिकाणी शुभकामनाचा वर्षाव केला आणि हा जो वर्ष आहे हा वर्ष तुमचा भरभराटीचा जाओ, है ना. सेकंड, या ठिकाणी प्रण घ्या एक चांगला व्यक्ती होण्याचा, या ठिकाणी प्रण घ्या तुम्ही एक देशाची एकता अखंडता टिकवण्याचा, या ठिकाणी तुम्ही प्रण घ्या त्याच्यानंतर भातृभाव वाढवण्याचा, या ठिकाणी तुम्हाला प्रण घ्यायचा आहे भारतीय राज्यघटनेच्या रक्षणाचा, या ठिकाणी प्रण घ्यायचा आहे का मी माझा उद्धार करता होईल आणि मी गव्हर्नमेंट एम्प्लॉई होईल आणि या ठिकाणी एम्प्लॉय झाल्यानंतर मी सिस्टीमचा एक पार्ट होईल आणि सिस्टीमचा पार्ट झाल्यानंतर लक्षात द्या साहजिकच गव्हर्नमेंटला माझ्यासाठी योजना आखावी लागतील कारण आय एम द पार्ट ऑफ द सिस्टम, है ना. लक्षात द्या. तो कधीही लक्षात ठेवा गव्हर्नमेंट त्यावेळेस काम करते जेव्हा तुम्ही पिलर्स म्हणून भूमिका करतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो तुम्ही गव्हर्नमेंटचे पिलर्स व्हा, डिसिजन मेकिंग मध्ये जा आणि डिसिजन मेकिंग मध्ये जाण्यासाठी तुम्हाला हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. करते तुम्हाला पॉइंट. होप यू आर एन्जॉईंग वेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.